अभिनंदन, तुम्ही म्हणे भारत आणि अमेरिका ट्रेड डील करून आलात. ट्रेड डील आहे की भारतातील शेतकऱ्यांच्या मृत्यूची डील आहे? भारतातील शेतकरी, अमेरिकेतील शेतकरी यामध्ये प्रचंड तफावत असताना ही डील तुम्ही साईन केलीच कशी काय? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेतील शेतकरी भारतातील बाजारपेठेत येणार त्यावेळेस तो 0% टॅक्स देऊन माल विकणार आणि भारतातील शेतकरी ज्यावेळेस भारताच्या बाजारपेठेत जाणार त्यावेळेस मात्र तो टिकू शकणार नाही. जर तो इथं टिकणार नाही तर तो अमेरिकेत विकायला जाईल. तिथे गेल्यानंतर 18% टॅक्स द्यावा लागणार, म्हणजे तिथं तो विकू शकणार नाही. इथं टिकू शकत नाही, तिथं विकू शकत नाही, तर शेतकरी जगणार कसा? 2-5 हजार रुपये वर्षाला दिले म्हणजे शेतकऱ्यांना गृहीत धरायला लागलात की काय? तुम्ही चहा विकला असेल म्हणजे काय देश विकायला निघालात का? हा देश शेटजी भटजी उद्योगपतींचा आहे की सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाचा आहे? हा देश कंगाल झाला तर तुमचं काय? तुम्ही निघून जाल, ट्रम्पच्या गोदीमध्ये जाऊन निजाल, कारण तुम्ही फकीर आहेत. पण इथला शेतकरी हा कष्टकरी आणि पोशिंदा आहे. या देशाला त्याला जगवायचं आहे, त्याच्या बायका मुलांसह जगायचं आहे. याचा विचार करावा.